एक गाव, ते गावा भितरी एक सद्गृहस्थ वास करता आशिलो. देवता भक्ती तेगे भितरी जास्त आशिले. धर्म कर्म संयोग कितकी सहजानुची त्याका पोटा भितरी दुखी सुरुवात जाले. तेजे उपचार करून घेऊ का कमी करून घेऊ का म्हणजे बदल तो नगराचे डॉक्टराकडे गेलो आणि थंय वचून दाखयलें तेणें. डॉक्टरांनी सगळे चेकअप केले, तपासण केले, पळयले नंतर अंतिम जावन ताका सांगले, पळय मारया तुगे पोटा भितरी एक फोड जाला, गांठ तशी जाला. ते निमित्त तुका पोटा दुखी येता आसा. अशें जावंक गे न्हू. जर तुका पोटा दुखी कमी जावका तेन्ना ते गेड्डो ते फोड ऑपरेशन कटकन काडका म्हणून. प्रायः हे गृहस्थाक ऑपरेशन म्हण सांगल्यार तितलें जमत ना, भंय दिसता. अशें ताणें सहजाने विचारलें, गोळी दिन ह्या कमी करूं जावत ना. डॉक्टरान सांगलें जावत ना ते गोळी दिन कमी करूंक, कारण आमी जे गोळी ताका लागू पडतना ते कटकन काडचेची. अशें जावंक गे न्हू. जर तुगेले अनुमती आसल्यार ऑपरेशन करया आमी म्हण सांगलें म्हणजे अनिवार्य करून घेवपाची. पोटा दूख सहन करूं जावत ना म्हणजे चिंतनेचेरी तेणें होकार दिले. डॉक्टरांनी तेगेले पोटाचे ऑपरेशन करून घेवन स्टिची करून घेवन परतून ताका धाडले घराक. वच केलेरी आरामशीर ह्यो घरा गेलो आनी एक 15 दीस जाले की ना की परत डॉक्टरा कडेन आयलो. डॉक्टर आश्चर्य, कितले मरया आज आनी तूं परतून येवन सोड मगो हांगा, कारण कितें? बाकी कसलें कारण ना. आनी कितें आयिल्लें तूं? दूख केमेलें तुगेलें? हय डॉक्टर माम, तुमी सांगले अशीची पोट्टा आशिल्लें मागेले कितें पयलीं दूख आसा तें पुरो कमी जाला. आनी कितें आयिल्लें तूं? ना, खंय की पोटा भितरी चिमटली अशी जाता भितरी कर म्हाका खंय खंयची. अशी जावंक गे न्हू. विचारचें आयला, चिमटली अशी जाता आसा? हय चिमटली अशी जाता आसा. चे कशी जाता? पळया म्हण गे न्हू. डॉक्टरांनी परत पोटाचे एक्सरे काडून पळयले. एक्सरे काडून पळयल्यार ऑपरेशन करता आसतना एक चिमट भितर सोडलें डॉक्टरान. अशें स्टेजी खातीर काय तरी चिमट भितर हेका तरी ते उदक पिलतना खालतना चिमटीता उरता भितर का न्ही, ह्याक त्रास येता आसा. तेन्ना डॉक्टरान सांगलें, कितें करतलें मारया. मागीर एक गडबडी निमित्त मागीर एक चिमट तुगेले पोट्टा भितर उरून गेले. कडेन आत्ता मुखारी आनी कितें करचें आसता? आनी पोट कापचें आनी भायर काडचें आनी कापका पोट. उपाय ना रे ताका. राम रामा म्हणलो आनी न्हिदलो. अनस्थिया डॉक्टरान दिले, पोट कापले आनी चिमट भायर काण घेवन दाखयलें ताका. ताका संतोश. परत स्टिची केले. परत ह्यो घरा गेलो. वता आसतना हांसता हांसता वचून पावल्यो घराक. आनी 15 दीस जाले की ना की परत प्रत्यक्ष डॉक्टर येद्राक. डॉक्टरान विचारलें, आनी कितें आयिल्लें तूं? आनी परतून चिमटली येता आसता भितरी? ना ना ना. दूख आसा पोटाक? ना ना ना. आनी कितें आयलां? एक पट्टी डॉक्टर माम तोप्पलेशी जाता पोटा भितर म्हाका. तोप्पलेशी जाता तुका? हय. हां पळया
म्हण अनेक पटी एक्सरे काण पडलेली री एक सुई पोटा भितर उरून गेला शेवत असताना. त्यांना डॉक्टर सांगले किती करचे मारया तू गेल दुर्दैव की मागे गेले वाईट टाईम की एक सुई तुगे पोटा भितर उरून गेला ते एक एक पट आडे बसता त्यानं तुका तोपलाशी जाता. आतकडे परिहार काय ना आणि आपण पोट कापचे ते सुई भायर काडचे आनी पोट कापका. राम रामा हडना डॉक्टर माम हे सहन करू जावत ना म्हाका ते तोपचे पोटा भितरी करया म्हण सांगलो. आनी पुन्हा डॉक्टरांनी अनस्थेशिया इंजेक्शन दिवन गेलो पोट कटक गेलो ते सुई कांटाक दाखयले पळय हेची सुई तुगे पोट्टा भितर आशिल्ली. अशान हें काडला म्हणजे भितरी ते सदग्रहस्ता कितले एक आनंद समाधान जाले एक सुई भायर पडले म्हणून. 2 मिनट जाले डॉक्टर म्हाका हें विचारता डॉक्टर जी तुमी कितें करता आसा आतां. तेन्ना डॉक्टर सांगता आसा ना रे तुगे पोटाचे सुई कटकन काडली पोट आतां न्ही स्टिच घालता आसा बरें करून न्हू. डॉक्टर मॅम तें काम करनाकाच हां स्टिच घालचें ना अशी सोडचें पोट हां अशी सोड म्हूण सांगलें ना आनी कितें करका. हें पोट एक काम करया डॉक्टर मॅम जिप्प घालून सोडया म्हळ्यार पोटाक. जिप्प हय आतां तुमी सुता उंडी पोटा भितर उरचे आनी काडचे मुखालपट्टी येवचे त्या नाका म्हाका. जिप्प घालून सोडया केन्ना जोगा जाण ठरकने ओडचे काडचे आनी ठरकने ओडचे म्हणचे भितरी डॉक्टर हास की रडकी म्हूण कळना खंय. हें कथा सत्य है की नाही की गुतना जाल्लेरी अनेक इतले डॉक्टर लोकां निमित्त जावचे अवांतर हें जिवना भितर आमी मस्त पळयताचे. रोग खंयची उरता खंयची गोड दिताची कडे सॉरी म्हणटाची आनी दुसरी गोड दिताची आनी ते सॉरी म्हणटा आनी दुसरी गोड दिताची अशी जावंक गे न्हू. आज प्रायशः मनुष्य अत्यंत दुस्तर जालें तसलें जिवना भितरी प्रसंगा भितरी पळोवन गे न्हू तेगेले आरोग्याची वायट कंग येता आसा. रोग रुजीन येवचे ना म्हण सांगे न्हू सांगचें कांय जावूच ना जाल्यार आयल्या रोग रुजिनाक सुमो उपचार जाल्यार मात नेवे आमी आरोग्यवंत्यांक उरचे आमी स्वस्थ्यांक उरचे आमी आनंद जाग्यांक उरचे. अशें हांवें न्हू प्रायः आजी आमगेले जिवना भितरी असले कश्ट मेळटाले तसले वातावरण आमी पळयता आसाची. आमी कितले प्रयत्न करया आमकां अनिवार्य जावंक डॉक्टरा कडेन वचचे प्रसंग येयनो येता. अशें हांवें न्हू आमगेले आजादी बचाव आंदोलनाचे मुख्यस्थ जाले तसले राजीव दीक्षित तेणें केन्ना सांगता उरता आशिल्लीची मनुश्यांनी सनसन कारणा खातीर डॉक्टरा कडेन व्हरून वचूंक गे न्हू तेगेलें आरोग्य परिपूर्ण सुदारण करून घेवची जेन्नाशी बसचिंताची मनुश्यांनी थोडेच उपचार घराक करून घेतलेली मनुष्य स्वस्थ जावन उरीत निरोगी जावन उरीत म्हणून. अशें हांवें न्हू आमी तिंगे चिंतनेचे थोडे विशय पयर आयतर पळयले. आमी आरोग्य आमगेले बरें जावन उर कशें उरलेली कितें करका. सक्कणेपणे उशपान अमृतपान करका उदक ऊन कंगे न्हू ते उदक सावकाशी घोट म्हळ्यार तोंडाचे लाला रसा बरोबर ते उदक पोट्टा वचका. केन्ना लाला रसा बरोबर ते उदक पोट्टा वता तुंतू निमित्त वात पित्त कफ हे तिनीची समावस्थे भितर येता. कारण ते लाला रस वात पित्त कफाक वेवस्थितान दवरता आमी आरोग्यान उरूंक शकताची. अशें हांवें न्हू सक्कणे उठल तशीची तोंड घोंट घेवन नासतना उदक पियेंक गे न्हू नंतर दांत क्लीन करून घेवची की करून घेवता म्हणचे बद्दल चिंतने पयर सांगिल्ले. जाल्यार
दुसरा वेच एक चरे चिंतन आज आम्ही अनिवार्यतः करचे पडता असा ज्ञानेश्वरी. त्यामुळे री आज आमगेले आहार विहार पद्धती सुमना अशी जावंक न्हू. आम्ही केन्ना उदक पिवू का, केन्ना उदक पिवचें ना, कशी उदक पिवू का, कशी उदक पिवचें ना, हें कल्पना नाशिची. मन आयलेशी उदक पिता आसाची, मन आयटम उदक पिता आसाची, हें चुकीचें आसा. अशें हांवें न्हू राजीव दीक्षित प्रायः आयुर्वेदशास्त्र 100 वर्षांच्यान केलो मनुश्य तो. आतां आमगेले मुखार ना जाल्यार अद्भुत जालें तसं चिंतन करून ताणें आमकां अनेक इतले सुंदर जालें तसले वाट दिलाची. ते वाटी आमी स्वस्थ्यान उरचे करतना मस्त उपयोगी जावन आसाची. त्या बदल थोडे विशय आमकां दवरचे आमी प्रयत्न करता आसाची. सहज आमकां ताण जाता उरता. ताण जालतना उदक पिवचें आमगे सकाळ स्वभाव. पिवपाचें उदक ना म्हणचे अशें ना. जाल्यार तें उदक पित्ता आसतना कशें पिवका तें एक क्रम आसा. सहजानूची आमी उदक पिवचें म्हळ्यार घाट 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 गंगेन उदक पितात न्ही आमी. राबोंगेन उदक पितात न्ही आमी. हे दोन्ही पद्दती चूक म्हणटा आयुर्वेदीक शास्त्र राजीव दीक्षित. उदक कितें पिताचें आमी तेन्ना घट्ट घट्ट करून पिवचें न्ही. उदक सावकाश तोंडाक घेवका, सावकाश पोटाक सोडका. डायरेक्ट ताळ्याक उदक हांगे न्हू घट्ट घट्ट करून पिवचें न्ही. तें उदक पिता आसतना उदका बरोबर तोंडात लाला रस मिक्स जावन वचका. तुंतू निमित्त आहारा भितर कसले व्यत्यय आसले बेची ते व्यत्यास ते कितें करता उदक लाला रसा बरोबर गेल्यार उदक सुमो करता. आमगेलें आरोग्य स्वस्थ जावन दवरचें कारणीभूत जाता. अशें उदक पितना एक सहज नियम एक याद धरून घेया. ते म्हळ्यार केन्ना उदक पिया घट्ट घट्ट करून पिवचें न्ही. उदक सावकाश पिवका. उदक समाधानाचेर पिवका. उदक घोंट घेवन पिवका म्हणून. प्रायशः तेजे खातीर कितके आमगे म्हालगड लोकांनी एक गादी केलोली. कितलो को गुत्तास की गुतना तण्णीरನ್ನಾದರೂ कशा समकार गादी गुत्तासा तणीसी कुडी म्हणून. तणीसी कुडी म्हणचे तरी आमकां दिसता कितें निवून पिवका. निवून पिवक म्हणल्यार तें उदक कशें उरका होवन उरका म्हळ्यार मात निवून पिवक. तण्णीरನ್ನಾದರೂ तणीसी कुडी म्हळ्यार अर्थ कितें म्हणजे आमगेले बुद्धिवंत लोक न्ही वे विचार केलो तेणी तण्णीरನ್ನಾದರೂ तणीसी कुडी म्हण सांगले री थंड उदक फ्रिज्जा दरिका थंड करका आनी पिवका म्हण. तणीसी कुडी म्हण सांगलें न्ही. अद्भुत बुद्धिवंत लोक समाज आमगेले आमगे समाज बस सांगता ना उठलो का बस सांगता आसा तशें करून सुरकले. तेंचो अर्थ तण्णीरನ್ನಾದರೂ तणीसी कुडी म्हण सांगले री थंड उदक कितें पिता ते बी सावकाश पिरे बऱ्या. गडबडीन पिनाका गट्ट गट्ट करून पिनाका सावकाश पी म्हणून. अशें हांवें न्हू उदक पिता आसतना एक नियम याद धरून घेवका. तें उदक सावकाश पिवका आनी हेची घोट घोण घोण घेवन सावकाश लाला रसा बरोबर पिवका. तुंत निमित्त आरोग्याक एक चैतन्य मेळटा वता. आरोग्य स्वस्थ जाता वता. हे एक नियम शक्य जाल्यार पालन करचे प्रयत्न करया. पयलीं सांगिल्लें उदक येता आसा पित्ता आसतना राबून पिवचें ना म्हणून. आजी आमकां टेबला बसून जिवची रूढ येयला काय तरी तुग बसू जेन्ना आसली एक चिंतन आयलें काय तरी प्रायः आज आमकां राबून पिवचें उदक संवय जावन गेला. अभ्यास जावन गेला. जाल्यार राबून पिवचे उदकाचे रिती न्हीत न्ही. जे तुमी राबून पिल्यार पोटाक अंताक डायरेक्ट तें उदक वता त्रास करता. हर्निया तसले प्रॉब्लेम सुरवात जाताची मनुश्या जिवना भितर. अशान उदक पिता आसतना शक्यतो खुर्चीपणे बसून पिल्यार वेळ ना. राबून पिवचें मस्त चूक. बेश्ट उदक पिवची पद्दत म्हण सांगल्यार उकडी बसून पिवचें. उकडी बस म्हण गुत आसता तुमकां उकडी बसचें. आतां लोकांक कश्ट उकडी बसचें म्हण सांगल्यार जाल्यार उकडी बसून तरी उदक पिल्यार तुमचो भितर मस्त परिणाम जाता वता जिवना भितर. बुद्धी शार्प येता वता. मन शांत येता वता.
मस्त अहंकार कमी आता होता म्हणशील जिवना भितरी, आरोग्य स्वस्थता वता, मस्त रिजन आसा ताका उकडी बसून पिले निमित्त. उकडी बसून उदक पिवचे अत्यंत व्यवस्थित ना वज्रासन घालून पिले बी आडना. सेम ते उकडी बसून पिले त्याचे परिणाम वज्रासन घालून पिले बी जाता. त्याला वज्रासन घालचे उठलो कल्पना होत ना. उकडी बसून पिवयचं उठलोकांनी उदक, हे बेस्ट पद्धती. ना जाल्यार मांडी घालून बसून पिवयचं, ना ते बी जावत ना खुर्ची बसून पिया. त्याला राबून उदक सर्वथा पिनाकाचे. आज आम्ही सहजानाची पानां पिवचे ज्यूस सेंटर वताचे, थंय काय बसू जागृता म्हाका राबून पिवची. थंय तसलो निवार येत आसतली घोट बोल सावकाश पिवची, रुडी कंगावचे प्रयत्न करया. गट्टी कटकन पिवची चुकीची, राबून पिवची चुकीची. अशांग न्हू, हे थोडे नियम खंय पालन करूं येता थंय पालन करचे प्रयत्न करया. तितून तुमचे बरेच परिणाम पडचे येता म्हणजे चिंतने तुमके नशे उरतना. आनी उदकाचे एक नियम आसा, उदक पिवचे नियम आसा. ते म्हळ्यार अनेक लोकांक एक भावन पडलो आसा, जेवण जाल्या नंतर एक लोट भरून ना एक चंब भरून उदक पिवका, आमी खाल्लो आहार समोजान जीर्ण जावका म्हण. अनेक लोक पिताचे पळयले आमी. जेवण जाल्या नंतर गटकन उदक पिवचे लोकांक थोडे पद्दत आसा. जाल्यार आयुर्वेद शास्त्र सांगता भोजनांते विषम वारी म्हणून. वारी म्हणल्यार उदक, भोजनांते म्हणजे जेवणा नंतर विषम उदक विष जाता म्हणून. जेवण जाल्या तक्षण कितें आमी उदक पिताची ते विशयान परिणाम करता खंय, शरीर वायट करता खंय, आमी खालाल कितें अन्न आसा तें पचन करूं दिवत ना खंय. हें सत्य आमकां गुतुरका. जेवण जाल्या तक्षणाची अनेक लोक रूड उरता मस्त उदक पिवचे. ते उदक पिवचे चूक म्हणटा भोजनांते विषम वारी. तशें उदक केन्ना पिवका, जेवण जालें जाल्यार 1 तास ना 1 काल तास सोडून घेवन आमी उदक पिवचे आडना. पावणे 1 तास सोडून घेवन कनिश्ट म्हळ्यार 45 मिनट्स सोडकाची. 1 तास सोडले बरें. तेन्ना उदक पिल्यार खालाल समूज जीर्ण जाता, आरोग्य स्वस्थ उरता. जेवण जाल्या तक्षण कितें उदक पिवचें आसा मस्त तें पिवचें ना. 1-2 कोण पिवचें आसा पिया, कुछ तोंडा भितर घेवचे खातीर पिया, कांय तोंड ना. जाल्यार मस्त उदक पिवचें. लोटवून उदक पिवचें कितें आसा तें ना. स्वामीजी तशें म्हळ्यार मस्त ती केलें आसता कितें करता, ताक पिवयता तुमी, ताक पिवयता, लस्सी म्हणटाची तें पिवयता, खंयचे ज्यूस आसता ते ज्यूस पिवयता, कांय तोंड ना ताका. जाल्यार डायरेक्ट उदक पिवचें कितें आसा जेवण जाल्या तक्षण तें परिणाम करता, आरोग्य वायट करता. तक्षण आमी उदक पिवचें कितें आसा तुमचो निमित्त कितें जाता. राजे रिक्षीत भायर छंदकान सांगता वता तेगेले चिंतने भितरी. आमी जेवण जाल्या तक्षण कितें उदक पिताची तुमचो निमित्त आमी खाल्लो आहार कितें आसा पचित ना, जठराक न्ही शांत वता. ते शांत हेजे खातीर आमगेलो आहार खाल्लो पचित ना. ते पचित ना हेजे खातीर भितर खाल्लो कितें आहार आसा सावकाश वायटाचे सूर येता. ते केन्ना वायटाचे सूर येता तेन्ना तुमच्या निमित्त गॅस्ट्रीक प्रॉब्लम स्टार्ट येता वता. तुमच्या निमित्त गॅस स्टार्ट येता आपोआपची. आनी तुमच्या भितर कितें वायलिश येता वता. खंयची वस्तू वायट येयल्या नंतर आपोआप वायलिश येता तुमच्या भितर. आमी खाल्लेले पचन जावत तशीची आहार तुमच्या भितर वायलिश येता. त्याची आदी डॉक्टर म्हणटाची कोलेस्ट्रॉल म्हूण सांगेन म्हणटात न्ही, कोलेस्ट्रॉल वाडलो गेले म्हणून. ताका कारण कितें, आमी जेवण जाल्या तक्षण उदक पिवचें. ते आमी खाल्लेलो आहार तुमचो पचित ना, ते थंय उरून वायट येता. वायट जाल्ले वायलिश येता तुमच्या भितर. ते कोलेस्ट्रॉल जावं गे न्हू आमच्या शरिराक मारक करता. अशें आमगे न्हू कोलेस्ट्रॉल तरी जेन्नाशी कशी उरलेली जेवण जाल्या तक्षण कितें उदक पिवची पद्दत आसा ते आमी बंद करचें पडटा. ताक पिवचें आडना, खंयचें दुसरें कितें तरी पिवका म्हणलें आसता पानां कितें कंगे न्हू ना, थोडें हुनून उदक कंगे पिवचें आडना. थंड उदक अजिबात पिवचें ना. तुमच्या भितर तरेची फ्रिजा उदक आपणचें बी ना जेवण जाल्या नंतर. अशें जावं गे न्हू. हे एक थोडे नियम याद दवरून घेया. कितले आरोग्यवंतान उरीत की पळया तुमच्या जिवना भितर. गॅस्ट्रीक प्रॉब्लम कमी वता, पित्त जावत ना, कोलेस्ट्रॉल वाडत ना. सहजान आज डॉक्टर लोक कोलेस्ट्रॉल म्हणटा पिता सांगता आमकां तेल्लाची वस्तू आपली नाका म्हणून. चाल खाल का तो कोलेस्ट्रॉल जाल्ले म्हणून. जाल्यार आज काल तिने सांगचे एक अर्ध सत्य हय. खंयचे तेल खाल्ल्यान कोलेस्ट्रॉल जाता ते एक विचारणी जाल्या तसले विशय.
आज आमी कितें रिफायंडींग ऑयल म्हण घेता पळया, डबल रिफायंडींग, ट्रिपल रिफायंडींग ऑयल म्हणून, ते खाल्ले मागीर कोलेस्ट्रॉल येता याद उर तुमकां. घाणांतून काडलें कितें तेल आसा, रिफायंड केलें नाशिल्लें कसलें तेल आसा, तें खाल्ल्यार कोलेस्ट्रॉल खंडीत चेंज जावंक ना याद उर तुमकां. तें पचन जावन वता. जाल्यार डॉक्टर आतां मुद्दाम आमकां तेची खा म्हणटाचे, रिफायंडींग ऑयल खा म्हणटाचे. तेंचे खातीर येवंक न्ही परत आमी तेंचे कडेन वचचें न्ही. चूक म्हण न्ही, प्रत्येक लोकांक वेवसाय जावपाचे नाका म्हणटना. तिंगेले वेवसाय जावचे पयलीं आमगेले विरोध ना, जाल्यार आमी स्वस्थ्यां उरका म्हणटा आमगे अपेक्षा तेची. अशें आमगे न्हू रिफायंडींग ऑयल कितें आसा पळया, हें बीची कोलेस्ट्रॉल कारण जाता. आनी उदक पिताय पळया आमी कितें जेवण जालें तक्षण तें बी कोलेस्ट्रॉल कारण जाता. अशें जेवण जालें तक्षण कितें उदक पिवची पद्दत आसा, तें थोडेच आमी भाजून दवरून घे न्हू. उदक पिवचें आसलें जेवण जालें 1-2 तासा नंतर आमी उदक पिलें आमी खाल्लें कितें आहार आसा तें जीर्ण जाल्लें उरता. तें जीर्ण जाल्लें आहार तरी उदक मेळ्ळें ते आहार करेक्ट जावन खंय पावका, तुमचे खंय अंश खंय वचून पावका, ते पावन आमी स्वस्थ्यान उरूं शकताची, निरोगी जावन उरूं शकताची. अशें आमगे न्हू उदक पिवचे कितें नियम आसा पळया, हें थोडे बदलावण करून घेया. जेवण जालें तक्षण पिवचें न्ही, जेवण जालें 1-1.5 तासा नंतर उदक पिवचें. जेवण जालें तक्षण पिवपाक जाल्यार 1-2 घंट कुचू करून घेवन तोंडा भितर आशिल्लें कसलें एक काळ गिडो आसता ते पोटा वचचे खातीर पिया कांय तोंड ना. जाल्यार मस्त उदक पिवचें, आरोग्याक हानिकर म्हणचे सत्य ते हिंतू निमित्त आमी कळून घेवं केला. अशें आमगे न्हू उदक पिवचे कितें हे नियम आसा, थोडे नियम आमी याद करून घेतले प्रायशः आमी आरोग्यवंत्यान न्हू आमी स्वस्थ्यान उरूं शकता. अशें आमगे न्हू उदक पिवचे 3 नियम आतां आमी कळून घेतले म्हणजे जालें. ते म्हळ्यार सक्कणेपणे खाली पोटाक तोंडा भितर लाल रस आसतनाच तोंड घंटी घेतकीन पयलेची सावकाशी गुण राख सिप करून आमी पिवचे. तुमचे निमित्त खाल्ले पयली दीस कितें खाल्लेलो आहार आसा ते संपूर्ण जीर्ण जाता, गॅस्ट्रीक येवचें दिवत ना, पित्त येवचें दिवत ना, आरोग्य बरें जाता वता. ताका उशपान अमृतपान म्हण नांव. दुसरो उदक पिवचे नियम, आमी उदक पित्त आसतना घट करून उदक पिवचें न्ही. उदक पित्त आसतना शांत चित्ताचेर खंय तरी एक कण बसून घे न्हू, शक्य जाल्यार उकडी बसून घे न्हू. आमी उदक पिले निमित्त सावकाशी लाल रसा बरोबर उदक पिले निमित्त आरोग्य वृद्धी जाता वता. जेवण जालें तक्षणाची उदक पिवची न्ही, जेवण जालें 1-1.5 तासा नंतर उदक पिवका. तुमचे निमित्त आमगेलें आरोग्य स्वस्थ जाता वता. हें चिंतन हें थोडेची येता वता. कितलें आरोग्य तंदुरुस्त स्वस्थ जाता वता, कितले मनाक एक शांत तसलें वातावरण येता वता. म्हणचे बदल हें थोडे तुमगेले मुखार दवरचेक प्रयत्न करता आसा. आमकां उदक म्हळ्यार कितें दिसता सहजानूची आमगेले तान वचचे आसलें तसलें एक वेवस्थे म्हण दिसता. न्हय, उदक एक औषधी ते कशी वापरका, केन्ना वापरका, कशी वापरले तें तुमी बरें जाता म्हणजे कळून घेतले उदकाकिंत अमृत आनी दुसरें खंयचें ना जिवना भितर. आमकां उदका निमित्त जिवन तोरूं शकता आमी, तसलें शक्ती ते उदका भितर आसा, जिवन चैतन्य तुमचे भितर आसा. जाल्यार आजी आमी तें उदक पिवची पद्दती गुंतना अशीची, तें उदक कशें पिवंक न्हू आमगेलें आरोग्याचें आमी कितें वायट करून घेता आसाची. तुमचे भितर थोडेच आमी एच्चरिकेन उरचे, अवेरनेस घेवचे, थोडेच आमी जागृताय उरचे अनिवार्यता आमकां आसा. अशें आमगे न्हू हें थोडेच उदकाचे कितें नियम आसा पालन करूं जाल्यार पालन करून पळया. हे 3 दीस भितर तुमकां कळून येता वता, तुमगेल्या आरोग्या भितर एक बदलावण दिसता वता. अनावश्यक असले गांठी दुखी, धंक येवचे, आलशीपण येवचे, हे आपोआपची कमी येता वता. तुमी कमी जावन स्वस्थ्यावर तुमी जाता. अशें आमगे न्हू आमगेले कितें जी खाल्लेलो आहार आसा ते परिपूर्ण समूह जीर्ण जावं कशें उरलेली, जेवण जालें तशी कितें उदक पिवचें आसा ते पद्दत आमी सोडका. जर तसलें पिवपाची म्हण जाल्लो आसतली तीक लागून की कसके लागून तेन्ना पानकात वस्तू वस्तू की ताक पातळ करून पिवयत. कांय तोंड ना लस्सी म्हणटाचे आमी ते उठू घेतलेली प्रायशः तेका एक परिहार बी मेळटा, आरोग्य बी स्वस्थ उरूं शकता. अशें न्हू उदकाचे कितें थोडे नियम आसा राजे दिवशी तेजे बद्दल मस्त डीप जावन वता उलयता वता. कारण तेणें तितलो अध्ययन केला जाल्यार तितलो अध्ययन तुमकां अनिवार्य न्ही हांगा. तुमकां जे थोडे विशय मात्र अशें थोडेच हे एक तुमी पालन करता गेल्यार खंय की एक मस्त आमी आरोग्या भितर स्वस्थ उरूं शकताची. सनसन कितें कायले येताची ते कायले ताणें मुक्त येवचे शकताची. आमगेले
नाशिता माथे दूख येवचे, पोट्ट दूख येवचे, थंडी जावचे, कफ जावचे, हें आवट सनसन खायलें कितें आसाची, हें आवट ऑटोमॅटीक कमी जाता वचाची. तितले एक निरोगी जीवन आमी यापन करूं शकताची. अशा न्हू उदकाचे कितें नियम आसा थोडे आमी पालन करया. पालन करून न्हू ते भगवंताला आशिर्वादाक आमी सगळो पात्र या. तसले एक चिंतने ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांक दिवो म्हणजे एक विशेश तसली मागणी हें करचें एक इश्ट आसा.